जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला, कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला। 70,000 कोटीचा आरोप झाला। अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा। माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी, पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय। टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं। मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा। आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेटाचं संगोपी झालेली, खऱ्याची दुनियाच राहिली नाही। बरं मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही। माझा आवाज थोडासा मोठा आहे, लोकांना वाटतं याला ही सारखं दमातच बोलतो का, आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू। आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय। त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे तो आवाज माझा आहे।